तर गेल्या वेळेस कुठवर आलोय आपण? तर दुसरं मॉडेल तुम्ही चालू करणार होता. ठीक आहे. दुसरं मॉड्यूल घ्यायचं होतं, पण सरांनी म्हणलं ते मॉड्यूल दुसऱ्यांना देणार आहेत ते. आणि त्याच्यातलं तिसरं जे मॉड्यूल आहे ते आपण सुरू करूया. तिसरं मॉड्यूल काय आहे बघूया पहिल्यांदा. अं, चौथं मॉड्यूल. तिसरं मॉड्यूल मी घेणार नाही, चौथं घ्यायचं आहे आता. तर चौथं आणि म्हणजे शेवटचं सर्वात काय आहे बघूयात त्याच्यामध्ये. योगा काउन्सिलिंग. त्याच्यानंतर त्याचे टप्पे आहेत 4. पहिला आहे नेचर ऑफ योगा काउन्सिलिंग. दुसरा आहे स्कोप अँड लिमिटेशन्स, मर्यादा आणि व्याप्ती. तिसरा आहे क्वालिटीज इन योगा काउन्सिलर. आणि चौथा आहे बेनिफिट्स ऑफ योगा काउन्सिलिंग. आता काउन्सिलिंग आणि योगा काउन्सिलिंग याच्यामध्ये काय नेमका फरक आहे? काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन. समुपदेशनामध्ये ज्या अडचणी येतात किंवा ज्या अडचणी सोडवल्या जातात. आता काउन्सिलिंग म्हणजे विशेषतः अडचण सोडवणे हा महत्वाचा भाग म्हणजेच काउन्सिलिंग. तिथं अडचण सोडवली जाते. तर योगा काउन्सिलिंग म्हणजे काय? तर व्यक्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या काही व्याधी वगैरे असतील किंवा त्यांच्या काही अडचणी असतील, तर कोणता भाग कशासाठी करावा, काय करावा, असं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्याला म्हणायचं योगिक अडचणी असं सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. साधक किंवा व्यक्ती रोगाच्या रोग दुरुस्तीसाठी ज्यावेळी योग उपासना करते, त्यावेळी त्याला काय काय अडचणी येतात, बरोबर आहे. ते समुपदेशन म्हणजे योगिक समुपदेशन. ठीक आहे, बघूयात मग काय काय आहे नेमकं त्याच्यात. तर सुरुवातीला आपण काउन्सिलिंग म्हणजे काय बघूया. तर कुणाला माहित आहे काय काउन्सिलिंग म्हणजे काय असतं किंवा समुपदेशन म्हणजे काय? ऐकले का पूर्वी कधी? नाव तरी ऐकले का याचं? हो सर. हा, काय म्हणतात सांगता येईल का थोडक्यात? कशाला म्हणतात काउन्सिलिंग म्हणजे? तर एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा त्याचा विचारला जाणारा इतिहास आणि त्यानुसार केलं जाणारं मार्गदर्शन म्हणजे समुपदेशन. ठीक आहे. आणखीन काही? एखाद्याची अडचण आपण समजून घेऊन त्याला ती अडचण सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणं म्हणजे समुपदेशन. बरोबर आहे, छान. खूप छान सोप्या भाषेमध्ये. बघूया मग सविस्तर काय आहे. मग योगातील काय अडचणी असतील हो, सांगता येईल? आता आपल्याला काउन्सिलिंग म्हणजे सांगितलं. आता काउन्सिलिंगचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की क्लिनिकल काउन्सिलिंग म्हणजेच वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रातील काउन्सिलिंग किंवा मानसिक क्षेत्राशी निगडीत म्हणजे मनोविकार, मनोरुग्ण अशी काउन्सिलिंग किंवा व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत. म्हणजे काय? आता प्रत्येकापुढे काउन्सिलिंग 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 असा शब्द येतोय बघा. जसं की क्लिनिकल काउन्सिलिंग, बरोबर आहे. वैद्यकीय काउन्सिलिंग किंवा मानसिक मनोरुग्णांसाठी काउन्सिलिंग किंवा तसंच आता आपला जो भाग आहे तो काय आहे? योगिक काउन्सिलिंग. काउन्सिलिंग म्हणजे निरसन करणं. आणि हे इकडचे जे शब्द आहेत अलीकडचे, योगिक, फिजिकल, मेंटल, व्यावसायिक. आता व्यावसायिक काउन्सिलिंग म्हणजे काय? तर व्यवसाय करताना तो व्यवसाय कसा सुरुवात करावा, बरोबर आहे. किंवा व्यवसायामध्ये अडचणी काय येणाऱ्या आहेत आणि त्या येणाऱ्या अडचणींना सामोरं कसं जावं, त्याची विक्री कशी करावी, कोठे करावी, किती प्रमाणामध्ये उत्पन्न करावं, बरोबर आहे. साठवणूक कधी करावी,
विक्रीला कधी काढावं, असं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. तसेच मानसिक काउन्सिलिंग, मेंटली सायकिक म्हणजे मनोरुग्णाशी संबंधित त्याचे काय काय अडचणी आहेत, समस्या काय आहेत जाणून घेणं, ह्या गोष्टी आल्या. मग इकडचे जे शब्द आहेत ते त्या त्या क्षेत्रातील निगडीत असणाऱ्या समस्यांशी निगडीत आहेत. बरोबर आहे? आणि इकडचा पुढचा जो शब्द आहे काउन्सिलिंग, हा प्रत्येकाला कॉमन येतोय. बरोबर आहे? म्हणजे समस्या सोडवणे, समस्यांचं निरसन करणे, हे इकडचा शब्द झाला. आणि इकडचे जे वेगवेगळे शब्द आहेत ते त्या त्या क्षेत्रातील समस्या सोडवणे, असं सुद्धा आपण त्याला थोडक्यात सामान्य भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. मग बघूया काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय आहे. चौथ्या मॉड्यूल मधला पहिला भाग, त्याच्यामधला सुरुवातीला आपण नेमकं काउन्सिलिंग म्हणजे काय बघूया. तर काउन्सिलिंग म्हणजेच समुपदेशन, आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण समुपदेशन असं म्हणतो. आणि या समुपदेशनाची एका शब्दात जर व्याख्या करा म्हणली तर काय म्हणता येईल तिथं, तर सल्ला. काय म्हणले बघा, एका वाक्यात समुपदेशन म्हणजे काय, तर त्याला सल्ला असं सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. सल्ला मग आपण कोणाकडून बी घेऊ शकतो की हो, बरोबर आहे. आपल्या मित्राकडून घेऊ शकतो, नातेवाईकाकडून घेऊ शकतो, आई वडिलांकडून घेऊ शकतो, कुणाकडून बी घेऊ शकतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काउन्सिलरचीच गरज काय आहे, सांगता येईल? तर तर सर्वसमावेशक ज्ञान असणारा आणि सर्वसमावेशक विचार करणाऱ्या व्यक्तीपासून म्हणजे सल्ला हा मिळावा. म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यासाठी. हा हा बरोबर आहे. जसं की इतिहासाचा शिक्षक आहे, म्हणजे त्याने इतिहासामध्ये PhD धारण केलेली आहे आणि त्या इतिहासाचं त्याला ज्ञान आहे. जसं विज्ञानाचं आहे. बरोबर आहे. आताच आपण काउन्सिलिंग मध्ये अलीकडचे शब्द वेगवेगळे बघितले. मग कुणाला ज्ञान कशा बाबतीत, व्यवसायाबाबतीत ज्ञान असेल किंवा त्याच्यामध्ये त्यानं डिग्री केलेली असेल, किंवा कुणाला फिजिकल शारीरिक समस्याबद्दल केलेली असेल, किंवा कुणी मानसिक समस्याबद्दल केलेली असेल, कुणी योगिक समस्याबद्दल केलेली असेल. मग त्या त्या व्यक्तीकडून आता सल्ला हा आपण कुणाकडून बी घेऊ शकतो. जसं की कौटुंबिक हे आहे बघा, कौटुंबिक पद्धती, कुटुंब पद्धती. बरोबर आहे. आपल्या भारतातील सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे कुटुंब पद्धती. पण आता वरचेवर काय व्हायला लागले, कुटुंब पद्धती लोप पावायला लागली. कारण शिक्षणासाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी म्हणा, अशा वेगवेगळ्या कारणातून लोक आता काय करायला लागलेत, स्थलांतर व्हायला लागलेत. आणि तिथं गेलं की फक्त आई वडील आणि मुलं. बरोबर आहे. असा प्रकार होतोय. परंतु कौटुंबिक पद्धतीमध्ये जेव्हा काही अडचणी निर्माण होतील एखाद्या व्यक्तीला, ह्या अडचणी ज्या आहेत, मग आता लहान लहान मुलांना पण होऊ शकतात, किंवा मध्यमवयीन किशोरवयीन मुलांना पण मुलांना पण होऊ शकतात, किंवा वयस्कर लोकांना पण होऊ शकतात, किंवा अडल्ट अशा पण लोकांना होऊ शकतात. मग या कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं, की सर्वांच्या समस्या सोडवण्यासारखी ही पद्धत आहे. की अ, अ, मध्यमवयीन म्हणा किंवा भाऊ भावाला, आता प्रत्येक समस्या हे आपण आई वडिलाला सांगू शकतो का? नाही. बरोबर आहे. वेगवेगळ्या समस्या आहेत. काही समस्या आपण भावाकडून सोडवून घेतो. बरोबर आहे. किंवा काही समस्या आई वडिलांकडून सोडून घेतो, किंवा काही समस्या आजी आजोबांकडून सोडून घेतो. त्याच्यासाठी आणखीन एक वाक्य प्रचलित आहे बघा, ज्या ठिकाणी घरातील व्यक्तींचा सल्ला घेतला जातो तिथं वकिलाची सल्ला घ्यायची गरज पडत नाही, असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे झालं सामान्य समुपदेशन. बरोबर आहे.
रोजच्या दैनंदिन जीवनातलं समुपदेशन, त्यांच्या अडचणी जाणणे आणि अडचणी सोडवणे. त्याच्यात एक महत्वाचा व्यक्ती किंवा एक महत्वाचा पैलू म्हणजे मित्र एक आहे बघा. बरोबर आहे. मित्र पण समुपदेशन करू शकतो का हो? हो. बरोबर आहे. किंवा मित्रा इतकं आपल्या जवळचं नातं कुणाचंच नसतं. जितक्या गोष्टी आपल्यामध्ये आपण बघा, लंगोटी दोस्त, लंगोटी यार असं म्हणतो. म्हणजे लहानपणापासून मोठं होईपर्यंत ज्याच्यासोबत आपण खेळलोय, बाळगलोय किंवा मोठं झाल्यास पण त्याच्यापाशी सोबत राहिलोय आपण किशोर वयामध्ये. त्यावेळी आपल्यामधल्या अडचणी, आपल्यामधले गुण किंवा आपल्यामधले दुर्गुण, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मित्राला माहीत असतात. बरोबर आहे. घरच्यांना, आई-वडिलांना, भावाला, बहिणीला माहीत असतात का? नाही. परंतु मित्र एक असा व्यक्ती आहे, त्याच्याजवळ आपल्यामधील सर्वच उणिवा, जाणिवा सर्व गोष्टी त्याला माहीत असतात. आणि कधीही आपल्या मित्रापुढे आपले प्रश्न उलगडा करायला तिथं संकोच करू नये. आणि तिथं मित्र सुद्धा आपला सल्लागार होऊ शकतो. आता हे झाले, हे सल्लागार जे झाले, मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा घरातील व्यक्ती असतील, हे कुठवर चालतं? की काही मर्यादेपर्यंत चालतं. परंतु एक वेळ अशी येते, की या सर्वांचं समुपदेशन तिथं आपल्याला कमी पडायला लागतं. मग का कमी पडायला लागतं? तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. मग हे जे कमी पडतं, मग त्यावेळी काउन्सिलरची गरज भासते. आता आला आपला पुढचा टप्पा काउन्सिलरचा. काउन्सिलरची गरज का पडते? ते पण आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे काय काय आहे. तसेच पुढे काय म्हणले बघा, समुपदेशन हा टॉक थेरपी म्हणजे काय हो? बोलून केली जाणारी उपचार पद्धती असं सुद्धा याला म्हटलं जातं. आता थेरपी म्हणजे काय? आता बघा, ॲलोपॅथी आहे. थेरपी म्हणजे काय सांगता येईल कुणाला? उपचाराची एक पद्धती. उपचाराची एक पद्धती. ठीक आहे. आता उपचाराच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जसं की ॲलोपॅथी आहे. बरोबर आहे. नॅचरोपॅथी आहे किंवा वेगवेगळ्या पॅथ्या आहेत. आयुर्वेद आहे. तर आता ॲलोपॅथी म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा, याच्यामध्ये काय केलं जातं? औषधं दिली जातात. एखादा रोग दूर करण्यासाठी औषधं दिली जातात. आता मग याच्यामध्ये पण समस्या आहे बघा. समुपदेशन कशासाठी आहे? समस्येचं निराकरण करण्यासाठी. मग त्या समस्या शारीरिक असतील किंवा मानसिक असतील. मग त्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक पहिला टप्पा जो असतो, तो समुपदेशनाने कमी होईल का बघतो. तर समुपदेशनाने नाही झालं तर मग दुसरा पर्याय, गोळ्या औषधासारखा. पण थेरपी म्हणजे काय? समजा आता फिजिओथेरपी, योगा थेरपी, बरोबर आहे. याच्यामध्ये काय असतं, की औषधाविना उपचार करणं. आता योगा थेरपीमध्ये आपण औषध देतो का हो? ही गोळी सकाळी खा, ही गोळी संध्याकाळी खा, असं असतं का? नसतं. किंवा याच्यामध्ये ऑपरेशन केलं जातं का? चिरफाड केली जाते का? हे सुद्धा नसतं. आता ॲलोपॅथी आणि थेरपी दोन्हीमध्ये फरक आहे. पॅथी आणि थेरपी दोन्हीमध्ये काय फरक आहे? पॅथीमध्ये औषधोपचार देऊन उपचार करतात किंवा ऑपरेशन करून उपचार करतात. परंतु थेरपी हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये औषध उपचार दिले जात नाही किंवा ऑपरेशन केलं जात नाही. तर यांना सोडून उपचार करणं, तिथं मग नैसर्गिक वस्तूंचा वापर करून म्हणा किंवा असा तो प्रकार आला पुढं आहे आपल्याला. दुसऱ्या विषयामध्ये आहे. तो पण माझ्याकडेच दिलेला आहे विषय. ठीक आहे. पुढे बघा मग. अ, म्हणजेच ही जी थेरपी आहे, मग कशी आहे? याच्यामध्ये पण औषध उपचार आहेत का? नाही. मग कसा उपचार केला गेलेला आहे? तर बोलण्याद्वारे उपचार करता येतो. शक्य आहे का हो हे? आहे, शक्य आहे. बोलून सुद्धा आपण त्याच्यावरती एखाद्या व्यक्तीवरती उपचार करू शकतो.
मग त्याला काय काय करावं लागतं हे सगळं आपण पुढे बघूयात आता. समुपदेशनात एक व्यक्ती किंवा जोडपे किंवा कुटुंब सामील होऊ शकते. बरोबर आहे. जे समुपदेशनामध्ये कोण कोण सामील होऊ शकतो? एक तर आहे एक व्यक्ती किंवा जोडपे किंवा कुटुंब. आता पहिल्यांदा एक व्यक्ती कम्फर्टेबल असेल, बरोबर आहे, त्याच्या समस्या मांडण्यासाठी. आणि एकटा व्यक्तीच खरंच समस्या त्याच्या मांडू शकतो. कारण आता पहिला जो प्रकार आहे सल्ला मसलत करण्याचा, आपण कुटुंबामध्ये करू शकतो असं म्हणलेलं आहे पहिल्यांदा, बरोबर आहे. मग त्या प्रक्रियेच्या पलीकडचा भाग आहे हा. तर तिथं एक व्यक्ती असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या मनामधील समस्या तो सांगू शकेल. आणि काही समस्या अशा असतात, शारीरिक समस्या सुद्धा किंवा मानसिक समस्या सुद्धा, त्या आपण घरच्या व्यक्तींना सांगू शकत नाही. काउन्सिलर पुढे त्या सांगू शकतो. मग ह्या ज्या समस्या आहेत, ह्या सोडवताना मग त्या समस्या, आता बघा, पहिल्यांदा हा एक व्यक्ती काउन्सिलरकडे गेलाय, बरोबर आहे. मग तो त्याच्या समस्या वगैरे सांगितला. मग तिथं असं भासतं की याच्या सोबत कोण आहे. पती पत्नी असेल म्हणजे पतीसोबत पत्नी किंवा पत्नीसोबत पती, त्याचा पण तिथं विचार करावा लागतो. असं त्या काउन्सिलरला जाणवायला लागतं. मग त्यावेळी दोघांना पण बोलून घेतलं जातं आणि दोघांना पण समुपदेशन केलं जातं. मग काही वेळा असं होतं की एक व्यक्ती त्याच्या समस्याचं कारण जोडपं, दुसरा व्यक्ती किंवा त्याच्या समस्याशी निगडीत कुटुंब सुद्धा असू शकतं. जसं की सासू सासरे, बरोबर आहे, आई वडील, अशा वेगवेगळ्या. त्यावेळी मात्र मग सगळ्यांना सांगावं लागतं. सगळ्यांना एकत्र बसवलं जातं, आई वडील सगळेजणच, आणि सगळ्यांनाच एकत्रित काउन्सिलिंग तिथं केली जाते. असं म्हणजे समुपदेशनामध्ये कोण कोण सामील होऊ शकतं ते आपण इथं पाहिलेलं आहे. एक व्यक्ती, जोडपं किंवा कुटुंब. मग ही जी प्रक्रिया आहे समुपदेशन, ही लोकांना त्यांची मते मांडण्याची आणि ऐकण्याची प्रक्रिया आहे, बरोबर आहे. त्यांची मतं मांडणं आणि ऐकून घेणं हे त्याच्यामधलं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ज्यात त्या केले जाते. आता बघा, आता तुम्ही एकटं गेलात काउन्सिलिंगसाठी, मग त्यावेळी आता सत्य आणि सत्य दोन्हीमध्ये काय फरक आहे? सत्य म्हणजे आता तुम्हाला का गेलात तुम्ही काउन्सिलरकडे, बरोबर आहे. 1-2 वर्षापूर्वी का गेला नाहीत? कारण त्यावेळी तुम्हाला अडचण नव्हती. आता अडचण उद्भवली म्हणून तुम्ही काउन्सिलरकडे गेलात. म्हणजे ही परिस्थिती कशी आहे? सद्य परिस्थिती आहे. सद्य परिस्थितीतील अडचणी मांडणे आणि ह्या परिस्थितीतील अडचणी मांडताना सर्व अडचणी सत्य मांडणे हे तिथं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर बघा, ज्यावेळी आपण डॉक्टरकडे जातो, असं सुद्धा आपल्या सामान्य ह्याच्यामध्ये म्हटलं जातं की डॉक्टर पासून आणि वकिलापासून काहीही लपवू नये, असं म्हटलं जातं. ते का म्हणलं जातं? कारण सत्य परिस्थिती जाणल्याविना डॉक्टरलाही उपचार करता येत नाहीत आणि वकिलालाही त्याच्यावर अ, हे निर्णय घेता येत नाही, बरोबर आहे. तुम्ही काहीतरी उगाचच सांगितलं, हे डॉक्टर नेमकं मग कसा उपचार करतील? किंवा सांगताना व्यक्ती काय करते? संकोच करते. सांगू का नको? आता आपण गेलोय कशासाठी काउन्सिलरकडे? आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीला पण काही सांगू शकत नाही आणि मित्राला पण काही सांगू शकणार गेलोय. इतक्या जवळच्या व्यक्तींना पण सांगू शकणार गेलोय. मग सद्य परिस्थिती तिथं उलगडणं गरजेचं आहे. तिथं ज्यावेळेस सत्य परिस्थिती समोर येईल, त्यावेळेसच काउन्सिलर तिथं तुमची मदत करू शकणार आहे. आणि सत्य परिस्थिती उलगडण्यासाठीच आपण काउन्सिलरकडे जात असतो. कारण इतर ठिकाणी ते आपण उलगडू शकत नाही. उलगडा त्याचा करू शकणार गेलोय, त्यामुळं आपण काउन्सिलरकडे तिथं जातोय. म्हणूनच म्हणले की याच्यामध्ये थेरपीमध्ये ज्यात त्यांची सत्य आणि सद्य परिस्थितीबद्दल कथन केले जाते, ज्यातून त्यांना नवीन
दृष्टिकोन मिळवण्याची संधी प्रदान करते. समुपदेशन ज्यावेळी सत्य परिस्थिती तुम्ही उघडी करचाल तिथं, त्यावेळी मग त्या परिस्थितीचं विवेचन करून त्याच्यामध्ये काय चुका आहेत हे सगळं पाहून नवीन काय करायला पाहिजे, म्हणजेच नवीन दृष्टिकोन मिळण्याची ती एक तिथं काय आहे, संधी आहे. तसेच समुपदेशनातून व्यक्तीला त्यांच्या समस्यांना समजून घेण्यासाठी मदत केली जाते व समस्यांना सामोरे जाण्यास शिकवले जाते. आता बघा, आपण काय म्हणले की बोलण्यातून केली जाणारी उपचार पद्धती आहे असं म्हणलंय, बरोबर आहे. मग इथं औषध उपचार दिलेत का? नाही. किंवा काउन्सिलर स्वतः त्यांच्या समस्यांना तोंड देतो का? स्वतः त्यांच्या समस्यामध्ये सामील होतो का? तर नाही. जसं की तुझं आहे तुझं पाशी तरी जागा चुकलाशी असं म्हणल्याप्रमाणे ही जी समस्या आहे, कोणतीही समस्या असो, ती त्या समस्येला उत्तर हे असतंच. अशी कोणतीहीच समस्या नाही ज्याला उत्तर नाही, ज्याला पर्याय नाही. मग समुपदेशक काय करतो? तर त्याला फक्त आरसा दाखवतो. आता पुढचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये बघायचा आहे आपल्याला की तुझं या ठिकाणी चुकतंय, कुठं कुठं चुकलंय तिथं तो गोल करून ठेवतो आणि की या ठिकाणी असं तुझं चुकतंय असं दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. मग त्याच्यातून बघा, काही गोष्टी त्या आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही. आपण कुठं चुकतोय हे आपल्याला पण कळत नाही, फक्त त्याच्यावरती प्रतिक्रिया देत जातो. जसं की शिवाजी महाराजांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये काही व्यक्ती ठेवल्या होत्या. कशासाठी? तर त्यांच्यामध्ये जर काय चुका झाल्या तर त्या चुका त्यांनी शिवाजी महाराजांना सांगाव्या. तर हे कशासाठी हो? कारण स्वतःची चूक आपल्याला कधीच दिसत नसते. स्वतःची चूक ही इतरांना दिसते आणि ती आपल्याला ते लोकच सांगू शकतात. इतर लोक आपण बघू शकत नाही त्या चुकीकडे. तसाच प्रकार ह्या काउन्सिलिंग मध्ये होत असतो. ज्यावेळी आपल्या समस्यांचा उलगडा तिथं होतो काउन्सिलर पुढे, त्यावेळी त्यामध्ये काय काय चुका आहेत आणि ही तुझी चूक आहे हे त्याला सांगून त्याला त्या समस्येला सामोरं कसं जावं हे शिकवलं जातं, बरोबर आहे. त्याच्याशी फाईट कसं करायचं आहे हे त्या काउन्सिलिंग मध्ये शिकवलं जातं आणि हेच तिथं महत्वाचं आहे. आणि इथंच त्याला नवीन दृष्टिकोन मिळत असतो. तसेच आता हे तर सांगितलं समस्यांना सामोरे जाण्यासाठी. तसेच पुढं काय म्हणले, त्यांच्यात सकारात्मकता म्हणजेच काय, पॉझिटिव्हनेस भरला जातो. म्हणजे काय, मानसिकतेशी निगडीत आहे. आता त्या व्यक्तीला काय वाटायला लागले की मी खूप अडचणीत आहे, मी खूप समस्येमध्ये आहे, किंवा एखादा जर शारीरिक विकार असेल तर हा कमी होईल का नाही, किंवा असे आता हे कसे विकार असतील, किंवा एखादे लैंगिक विकार असतील किंवा मानसिक विकार असतील, त्याच्याबद्दल व्यक्ती कुठं सांगू शकत नाही, बरोबर आहे. मला असं असं होतंय हे पण सांगू शकत नाही. आणि ती गोष्ट होणारी बदल ती त्याच्यामध्ये सामावून घेते स्वतःमध्येच, आणि त्याच्या अडचणीच्या प्रश्नांना ती स्वतःच उत्तर देऊ लागते. मग ही जी अडचण आहे किंवा ही जी समस्या आहे ही मला कुठवर होईल, त्याचे परिणाम दुष्परिणाम होतील, मला हे होईल, असं होईल, तसं होईल, हे असे जे प्रश्न आहेत त्याच्या प्रश्नाची उत्तरं ती स्वतःच द्यायला लागते, बरोबर आहे. मग तिथं त्याच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. म्हणजे काय, निगेटिव्हिटी. आणि त्याला वाटायला लागतं की या समस्येला मी सामोरं जाऊ शकत नाही, ही समस्या खूप गंभीर आहे. असं का होत जातं की जसं जसं त्या समस्येमध्ये तो विचार करायला लागेल, परत परत त्या समस्येमध्ये खोल जाण्याचा प्रयत्न करेल, असं घडत जातं. आता बघा, एखादा साधा विकार जरी झाला तरी काय म्हणतो आपण, हे उगच झाले मला, बरोबर आहे.
दुसरं आणखीन काय झालं असतं तर बरं झालं असतं, असं पण आपल्याला वाटतं. समजा पायात खूप दुखायला लागले, पायात दुखायचं काम नव्हतं, हातात दुखायचं काम होतं, म्हणजे पाय चालण्यासाठी महत्वाचे आहेत. परंतु काटा जरी मोडला तरी मग तो काटा टोचायला नको होता, दुसरंच काहीतरी व्हायला पाहिजे होतं. किंवा एखाद्याची गादी सरकली मणक्याची, किंवा एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम झालाय, तो काय म्हणेल हार्टचं व्हायचं काम नव्हतं, दुसरंच काहीतरी व्हायचं होतं. म्हणजे निगेटिव्हिटी जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी त्याच्यामध्ये काय आहे, निगेटिव्हनेस आहे. बरोबर आहे. मग त्या निगेटिव्हिटीमुळं त्याच्या शरीरावरतीही परिणाम होतो आणि त्याच्या मनावरतीही परिणाम होतो आणि तो आलेल्या अडचणीला सामोरं जाण्यास कमी पडतो. त्याची ताकद कमी पडते, सामोरं जाऊ शकत नाही, फेस करू शकत नाही. म्हणूनच मग समुपदेशनातून काय साध्य होतं? समुपदेशक काय करतो तर त्याच्यामधली निगेटिव्हनेस काढतो आणि पॉझिटिव्हनेस भरतो त्याच्यामध्ये. हे तू करू शकतोस आणि तू जितका विचार करतोयस या गोष्टीबद्दल की ही गोष्ट तितकी गंभीर नाही, जितका तू विचार करतोयस तितकी गंभीर नाही. आता काही लोकांना असं असतं बघा, छोटीशी जरी गोष्ट झाली तर तिचा इतका विचार करतात, इतका विचार करतात आणि तितका विचार करणं त्याच्यासाठी गरजेचं नसतं, तरी सुद्धा ते खूप मोठा त्याचा डोंगर करून ठेवतात आपल्या डोक्यावरती. मग समुपदेशनामध्ये काय होतं, हे डोंगर काढण्याचं काम होतं. ही गोष्ट जेवढी तू भयंकर आहे असं समजतो तितकी ती नाही, ती छोटीशीच आहे आणि एवढंस छोटस काम केल्यानं ती कमी होऊ शकते आणि ही गोष्ट तू दूर करण्यास समर्थ आहेस. बरोबर आहे. त्या गोष्टीला तू फेस करू शकतोस आणि तुझ्या ताकदीमध्ये आहे तेवढं. हे सगळं सांगण्याचं काम कशामध्ये होतं तर समुपदेशनामध्ये होतं. म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्हनेस भरला जातो. हे सुद्धा समुपदेशनाचंच एक कार्य आहे. तसेच पुढं काय म्हणले बघा, समुपदेशन लोकांना त्यांच्या समस्याबद्दल स्पष्टता मिळवण्यात मदत करू शकते. म्हणजे आताच आपण पाहिल्याप्रमाणे त्यांच्या समस्याबद्दल स्पष्टता म्हणजे काय, तर समस्या किती गंभीर आहे, खरीच गंभीर आहे का, खरीच मोठी आहे का, विचार करण्या इतकी मोठी आहे का, किंवा तणावामध्ये जाण्या इतकी मोठी आहे का. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या समस्येचं स्पष्टीकरण हे समुपदेशनातून घडवलं जातं. बरोबर आहे. आणि जेणेकरून त्या व्यक्तीला पण कळतं की बाबा खरंच हे इतकं टेन्शन घेण्या इतकं नाही. तसेच पुढं काय म्हणलंय आणखीन, समुपदेशक लाभार्थ्यास होणाऱ्या चुकांचा आरसा दाखवतो. बघा, याच्यामध्ये आपण अगोदर पण म्हणले आरसा दाखवतो म्हणजे काय, हे इथं इथं चुकलंय, चुका कुठं आहेत, मूळ त्याचं कारण काय आहे, समस्याचं कारण काय आहे ते दाखवतो म्हणजेच आरसा. हे समस्या कुणाची आहे, त्या लाभार्थ्याचीच आहे आणि चुका कुणाच्या आहेत, त्याच्याच आहेत. दोष कुणाचे आहेत, त्याचेच आहेत. काउन्सिलरचा याच्याशी काही संबंध आहे का, नाही. काउन्सिलर त्याच्यामध्ये काय इंटरफेअर करतोय का, नाही. फक्त त्याला दाखवतोय, आरसा दाखवतोय, बघ इथं चुकलं आहे तुझं, याच्यामुळे हे सर्व घडतंय आणि जर हे मिस केलास तू, हे काढून टाकलास तरी पुढे घडणार कमी होऊ शकतं. अशी एक पद्धती आहे ज्यामुळे लाभार्थ्यात बदल होऊन तो स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यास समर्थ होतो. आता आपण पहिल्यांदा बघितलं समुपदेशन म्हणजे काय म्हणलं, तर सल्ला म्हणलं. तर नुसताच सल्ला आहे का हो इथं, नाही. नुसताच सल्ला नाही, तर त्या व्यक्तीला तयार करणं, समस्येला तोंड देण्यासाठी तयार करणं हे सुद्धा याच्यामध्ये आवश्यक आहे.
पुढे बघूयात परत. समुपदेशन म्हणजे लाभार्थ्याची समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय. आता आपण जे सुरुवातीपासून बघतो हे व्याख्याच आहेत. समुपदेशन म्हणजे काय काय आहे, तर याच्यामध्ये काय म्हणलंय, तर समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्वक. आता मैत्रीपूर्वक का हे होतं गरजेचं, कारण समस्या ज्यावेळी आपण सोडवतो त्यावेळी पुढच्या व्यक्तीकडे पाहताना, आता एखादा डॉक्टर ठसक वसक करू शकतो, सर मला असं असं होत आहे, हे याच्यामुळं असं होत आहे, मग सर हे आणखीन असं काय होतंय, तर त्यावेळी मात्र डॉक्टर थोडस तिथं ठसक वसक करू शकतो. हा, तुम्ही डॉक्टर आहात काय, मी डॉक्टर आहात, ज्या गोळ्या दिल्या त्या घ्या, एवढं करा, नंतर भेटा. जास्त बोलत नाहीत बघा डॉक्टर. कधी बघितले का कधी बोललेलं? जास्त बोलत नाही, एक दोन शब्दामध्ये उत्तर देऊन बाजूला होतात. आपल्याला वाटतं काय ग म्हणजे डॉक्टर आहे, तसं नसतं. कारण त्या ज्या गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत किंवा जे आपण जो रोग घेऊन त्याच्याकडे त्या डॉक्टरकडे गेलोय, त्याला माहित असतं हे कशामुळे झाले आणि काय केल्यास कमी होणार आहे. परंतु आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका असतात की असं का झालंय, किती दिवस होईल, किती दिवसानं कमी होईल. हे आपण तिथं प्रश्न मांडू शकतो का हो त्या डॉक्टर पुढे? मांडू शकतो, पण डॉक्टर तितकीशी उत्तरं तिथं देत नाही. परंतु आता होतं काय, तर समुपदेशकापुढे हे प्रश्न आपण पूर्ण मैत्रीपूर्वक भावनेतून मांडू शकतो. जसं की मित्राजवळ आपण मित्रापासून काहीच लपवून ठेवत नाही, तसं समुपदेशकापुढे सुद्धा काही न लपवता सर्व समस्या आपण तिथं मांडू शकतो आणि प्रत्येक समस्यांना तो उत्तर देत जातो, प्रत्येक गोष्टींना तो उत्तर देत जातो. असं हे समुपदेशनाचं कार्य आहे. तसेच आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट काय म्हणले, सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण. आता बघा, संभाषण आणि हेतुपूर्वक संभाषण याच्यामध्ये बदल आहे. संभाषण म्हणजे काय, तर आपण जरी गप्पा जरी मारत बसल्या तरी त्याला आपण संभाषण असं म्हणू शकतो. मित्रासोबत गप्पा, घरच्यासोबत गप्पा, याला संभाषण असं म्हणू शकतो. परंतु काउन्सिलिंग म्हणजे तसं आहे का? नाही. फक्त गप्पा मारत बसतोय का आपण एकमेकाला? नाही. तर काय आहे, हेतुपूर्वक आहे. जे संभाषण आपण तिथं करतोय ते एखादा हेतू साध्य करण्यासाठी ते संभाषण करतोय आपण. म्हणून काय म्हणले त्याला, समुपदेशन म्हणजे हेतुपूर्वक संभाषण. त्या संभाषणामधून काहीतरी साध्य झालं पाहिजे, काहीतरी लक्ष ठेवून, काहीतरी लक्ष समोर ठेवून केलं जाणारं संभाषण म्हणजे समुपदेशन. नुसत्या गप्पा मारणं वेगळी गोष्ट झाली. आता पुढे काय म्हणलंय, आता समुपदेशन म्हणजे काय आपण बघितलं थोडक्यात, 2-4 व्याख्या बघितल्या काय काय आहे, काय काय केलं जातं. तर याच्यामध्ये काय काय असतं मग, तर 2 महत्वाच्या गोष्टी असतात. तर एक म्हणजे समुपदेशन देणारा, त्याला म्हणायचं आहे समुपदेशक किंवा काउन्सिलर असं सुद्धा आपण म्हणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समुपदेशन घेणारा, तो सांगणारा आहे आणि हा ऐकणारा आहे. आता दोन्ही बी क्रिया एकमेकावर होतात, आपण सांगतो आणि तो पण ऐकतो, पण दोन्हीच्या सांगण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये फरक असतो. समुपदेशन घेणारा म्हणजे काय म्हणलंय, लाभार्थी. समुपदेशन घेणाऱ्याला काय काय म्हणलं जातं आणखीन, लाभार्थी असं सुद्धा म्हणलं जातं किंवा आपल्या इंग्रजी भाषेमध्ये क्लायंट असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. आणि हे जे आहे समुपदेशन घेणाऱ्यालाच ग्राहक असं सुद्धा संबोधलं जातं. आता ग्राहक का बरं म्हणले हो इथे, बरोबर आहे. आता पेशंट, डॉक्टर आणि पेशंट
परंतु हे डॉक्टर म्हणजे काय आहे, तो डॉक्टर की करतोय म्हणजे काय आहे, तो एक प्रकारचा व्यवसायच आहे. बरोबर आहे. पेशंट त्याच्याकडे समस्या घेऊन जातो आणि डॉक्टर त्याला औषधं देतो आणि पेशंट त्या डॉक्टरला पैसे देतो. म्हणजे हा एक प्रकारचा व्यवसायच आहे. तसंच आता समुपदेशनामध्ये यांना ग्राहक सुद्धा म्हणलं जातं. मग का? आता संभाषण अगोदर पूर्वी म्हणलं आपण. तर घरी गप्पा मारल्या तर आपण पैसे देतो का हो कुणाला? नाही. मग आता बघू काय म्हणलंय ग्राहक पुढे. समुपदेशन ही क्रिया प्रशिक्षित समुपदेशक आणि क्लायंट यांच्यातील एक व्यावसायिक संबंध असतो. आता आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं, सल्ला कोणाकडून घ्यायचा? कोणाकडून पण घेता येतो. पण इथं काय आहे, त्या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्ती. आता काउन्सिलिंगची सुद्धा जसं की आपण एम-ए योगशास्त्र करतोय, तसं काउन्सिलिंगमध्ये सुद्धा एम-ए म्हणजे डिग्री असते. डिग्री असते, म्हणजेच ग्रॅज्युएशन असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, पी-एच-डी असते आणि मग त्या क्षेत्राशी संबंधित काउन्सिलर. म्हणजे हा झाला प्रशिक्षित समुपदेशक आणि क्लायंट, ग्राहक काय म्हणलंय? क्लायंट यांच्यातील एक व्यावसायिक संबंध म्हणले. कारण आपण फुकटचा सल्ला घेतो का तिथं? किंवा ती व्यक्ती फुकटचा सल्ला देते का? नाही. सल्ला घेतल्यानंतर त्या व्यक्तीला आपण तिथं पैसे देतो. म्हणून याला सुद्धा डॉक्टर पेशंट सारखंच याला सुद्धा व्यावसायिक संबंध असतो, असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग फुकट जर सल्ला देत असेल, तर आपण दिवसभर जाऊन त्याच्या समोर आपण समस्या मांडल्या असत्या. बरोबर आहे. मग त्याला वेळ आहे का तितक्यात दिवसभर मांडायचा? तर त्याच्याकडे सुद्धा वेळेनुसार सुद्धा पैसे असतात. 1 तासाचं समुपदेशन, 2 तासाचं समुपदेशन, 10 मिनिटाचं समुपदेशन याच्यानुसार पण तिथं असतं. आणि समुपदेशन हे 1 दिवसात होत नसतं. ते परत-परत आपण साधारण भाषेत काय म्हणतो, वारी करावी लागते. आठवड्याला, दर आठवड्याला. पहिलं समुपदेशन, दुसरं समुपदेशन, तिसरं समुपदेशन. मग ही वारी का असते? त्याच्याबद्दल बी आपण बघू पुढं. तसंच पुढं काय म्हणलंय बघा, समुपदेशन हे त्याचे वय, त्यांची समस्या व त्यांचे व्यक्तिमत्व या सर्वांवर अवलंबून असते. आता बघा, वय का बरं म्हणलं इथं? तर आपण सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे लहान वयातील समस्या वेगळ्या असतील. बरोबर आहे. आता एखादी लहान मुलं आहे, खूपच चिडचिड करतंय. मग हे चिडचिडपणा जसं की चंचलपणा किंवा खूपच चिडचिडपणा, अ, खूप ॲक्टिव्ह असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. हायपर ॲक्टिव्ह किंवा एखादा लहान मुलगा हायपो ॲक्टिव्ह पण असू शकतो. म्हणजे त्याला काय आपण म्हणू शकतो, मंद. कोणतीही क्रिया एकदम सावकाश किंवा काही सांगितलं तरी त्याच्या डोक्यात लवकर प्रकाश पडत नाही, असं आपण म्हणतो बघा थोडक्यात. त्याला म्हणतो हायपो ॲक्टिव्ह आणि हायपर ॲक्टिव्ह. ह्या असं झाल्या लहानपणातल्या समस्या. म्हणजेच वयानुसार समस्या. ही गोष्ट झाली. मग प्रौढ वयातील समस्या वेगळ्या असतील, लहान वयातील समस्या वेगळ्या असतील, किशोर वयातील समस्या वेगळ्या असतील आणि वयस्कर वयातील समस्या वेगळ्या असतील. त्या वयानुसार समुपदेशन होतं आणि त्यांच्या समस्या, आता प्रत्येकाची समस्या सारखीच असेल का हो? लहान वयातील समस्या म्हणजेच आत्ताच म्हणल्याप्रमाणे वयानुसार समस्या वेगळ्या आणि त्यांच्या परिस्थितीनुसार समस्या त्यांच्या वेगळ्या. म्हणजे समस्येनुसार समुपदेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व. आता एखाद्या समस्येला 10 लोक तोंड देत आहेत. समजा असं गृहीत धरू आपण उदाहरण बघू. एकच समस्या आहे आणि 10 लोक तोंड देत आहेत, फेस करत आहेत. सर्वांसमोर एकच समस्या आहे. परंतु त्या समस्येला फेस करण्याची 10 लोकांची पद्धत ही वेगवेगळी असेल का सारखी असेल? तर सर्वांची पद्धत वेगळी असेल. कोणी कशा पद्धतीने फेस करेल, कोणी कशा पद्धतीने फेस करेल. त्याचप्रमाणे म्हणून काय म्हणलंय, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात.
त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वावर ते अवलंबून असतं. म्हणून समुपदेशन हे सुद्धा व्यक्तिमत्व यावरती सुद्धा अवलंबून असते. काय काय गोष्टी सांगितल्या? वय, समस्या आणि व्यक्तिमत्व 3 गोष्टीवरती हे समुपदेशन अवलंबून असतं. तसेच आता काय आहेत टप्पे ह्या समुपदेशनाचे? तर समुपदेशन 3 टप्प्यात घडते असं म्हणलंय. तर कोणकोणते आहेत? पहिला टप्पा काय आहे? लाभार्थ्याशी संबंध प्रस्थापित करणे. म्हणजे तो कसा? संबंध प्रस्थापित करणे म्हणजे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. पण कसा? मैत्रीपूर्वक. मग आता मैत्रीपूर्वकच का? आता समजा आताच म्हणलं मी वाऱ्या कराव्या लागतात. साधारण भाषेत म्हणजे परत जावं लागतं, आठवड्याला जावं लागतं. पहिल्या एका समुपदेशनामध्ये ते समस्येचं निराकरण करत नसतात. पहिल्यांदा जावं लागतं, दुसऱ्यांदा जावं लागतं, तिसऱ्यांदा जावं लागतं. पण ज्यावेळी आपण पहिल्यांदा जाऊ समुपदेशकाकडे, त्यावेळी तो समुपदेशक आणि पुढचा व्यक्ती या दोघांची ओळख व्हायलाच वेळ जातो. आणि तो समुपदेशक त्या पुढच्या व्यक्तीशी इतकं स्नेहपूर्वक वागत असतो, इतकं मैत्रीपूर्वक वागत असतो. का वागत असतो हा असं? कारण जसं आपण मित्रासमोर सर्व गोष्टी सांगू शकतो, तसं त्या पुढच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे, की त्या पुढच्या व्यक्तीसमोर मी सर्व सांगू शकतो, असा त्याच्या मनाचा एक अ, हे झालं पाहिजे, धारणा झाली पाहिजे. आता समुपदेशक जो आहे, त्यामुळंच इतकं स्नेहपूर्वक पुढच्या व्यक्तीशी वागत असतो. म्हणजे त्याला वाटलं पाहिजे, की आता आपण ह्याच्यासमोर सगळं काही सांगितलं पाहिजे. आपण जरी समुपदेशकाकडे समुपदेशन घेण्यासाठी गेलोय, तरी आपण आपल्या समस्या लगेचच किंवा पहिल्याच भेटीमध्ये सगळ्या सांगत नसतो तिथं. कारण त्या निघत पण नाहीत आपल्या डोक्यातून बाहेर. हे काय का निघत नाहीत हे ते आपण पुढे बघायचं आहे. म्हणून ती व्यक्ती मैत्रीपूर्वक संबंध त्याच्यासमोर जोडते. स्नेहपूर्वक, आदरपूर्वक. तसेच आणखीन काय म्हणले पुढं? त्याचे जीवनमान ओळखणे हा सुद्धा पहिला टप्पा आहे. दुसरा काय आहे? समस्येचे विश्लेषण करणे. आता एकदा का संबंध प्रस्थापित झाला, की मग तो एक-एक गोष्टी सांगायला लागेल. हे असं-असं आहे, हे तसं आहे, हे असं आहे. मग एक-एक गोष्टी समोर आल्या, की मग त्या गोष्टींचं विश्लेषण करणे हे दुसरा टप्पा आणि विश्लेषण झाल्यानंतर समस्येचं निराकरण करणे. बरोबर आहे? ही समस्या इथून उद्भवली आहे तुमची. ही समस्या या ठिकाणातून उद्भवली आहे. ह्या समस्येचं मूळ हे आहे. तुम्ही हे करायला नको. असं ह्या वेगवेगळ्या म्हणजे समस्येचं निराकरण करणे आणि समस्येचे मूळ शोधून निदान करणे. आता हे सगळं कशात आलं? दुसऱ्या टप्प्यामध्ये आलं. बरोबर आहे? आणि तिसरा जो टप्पा आहे, आता काय म्हणले दुसऱ्या टप्प्यामध्ये? समस्येचे मूळ शोधून निदान करणे. आता मग हे निदान कसं केलं जातंय? काउन्सिलिंगमध्ये? गोळ्या औषधं देऊन केलं जातंय का? गोळ्या औषधं दिली जातात का? नाही. तर मग कशाप्रकारे केलं जातंय? तर लाभार्थ्यामध्ये आता तिसरा टप्पा काय आहे बघा. लाभार्थ्यामध्ये योग्य ते बदल करणे. हे समुपदेशनातलं महत्त्वाचा आणि तिसरा टप्पा आहे. योग्य ते निदान कसं करायचं आहे? तर त्या लाभार्थ्यामध्ये योग्य ते बदल करून तिथं निदान करायचं आहे. त्याची जी जाण्याची किंवा समस्येला फेस करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यामध्ये बदल करून म्हणजेच त्याला तो बदल सुचवायचा आहे. तो हे असं-असं करू नकोस, असं कर. हे सांगणं म्हणजेच त्याच्यामध्ये बदल करणं असं आहे. समजते का? हो सर. याच्यामध्ये काय अडचण वगैरे असेल तर सांगू शकता.
पुढचा पॉइंट बघूया मग. समुपदेशन हे स्वमदत आणि स्वतःला सुधारण्यासाठी सक्षम करण्यासाठी कार्य करते. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे काउन्सिलर काय करणार आहे का तिथं? नाही. स्वतःची मदत तिथं करण्यासाठी तिथं त्या व्यक्तीला तयार केलं जातं. आता ठीक आहे, मग पुढे काय काय म्हणलंय? समुपदेशनाची कौशल्य काय आहे? आता त्याच्यातलं पहिलं कौशल्य काय आहे? ऐकून घेणे. तर हे सगळ्यात महत्वाचं समुपदेशकाचं महत्वाचं कौशल्य आहे. आता बघा, हा व्यक्ती समुपदेशकाकडे का गेलाय? किंवा बघा, ऐकून घेणं किती गरजेचं आहे. आता ज्याप्रमाणे आपण डॉक्टरचं उदाहरण दिलं सुरुवातीला, डॉक्टर सर्वच गोष्टींची प्रश्न देतात का? प्रश्नाची उत्तरं देतात का? नाही. पण याच्यामध्ये ऐकून असं घेतलं पाहिजे की त्या व्यक्तीला संकोच नाही वाटला पाहिजे. आणि ऐकून घेताना आता बघा, समस्या म्हणजे एखादा तुमचा मित्र आहे आणि तो मित्र तुमच्या पुढे त्याची समस्या मांडतोय. मग तुम्ही काय करचाल एखाद्या वेळेस? ती समस्या ऐकण्याचं टाळचाल किंवा काय म्हणचाल की बोर होचाल. काय रोज उठून याचं एकच घराणं आहे. आणि एक-एकदा तर अशी वेळ येते की ते मित्राला बघून दुसरीकडे जावं लागतं. म्हणजे इतकं त्या मित्राची समस्या गंभीर झालेली असते आणि जी व्यक्ती समुपदेशकाकडे जाते, ती गंभीर अवस्थेमध्ये जात असते. म्हणजे काय होतं, सारखं-सारखं मग आता घरी बी बघा, कुटुंबामध्ये बी काय होतं, की ती व्यक्ती सारखं-सारखं कुटुंबातील व्यक्तींना समस्या सांगते. बरोबर आहे? आणि हे सारखं-सारखं सांगण्यानं पण कुटुंबातील लोक वैतागून जातात. आणि मग होतं काय, तरी कुटुंबातील लोक पण ऐकून घेत नाहीत. आणि मित्र पण ऐकून घेत नाहीत. मग आता जायचं कुठं? बरं, ऐकून जरी घेतले, तरी त्यांना त्याचं उत्तर काय सांगावं किंवा त्याचं निराकरण कसं करावं, ते तिथं त्यांना जमत नाही. म्हणून समुपदेशकाची गरज पडलेली आहे बघा इथं. त्याच्यासाठी पण इथं गरज पडलेली आहे काउन्सिलरची. मग सगळं सांगितलेलं ऐकून घेणं त्या व्यक्तीचं पुढल्या, त्याला तितका वेळ देणं. आता समुपदेशन कधीही छोटं नसतं बघा 5-10 मिनिटामध्ये. कधी तुम्ही मानसिक विकाराच्या डॉक्टरकडे गेलात का कुणाला घेऊन? स्वतः नाही, कुणाला घेऊन गेलात का? किंवा स्वतः गेलात का? नाही नाही सर. सर. स्वतः पण नाही आणि कोणाला घेऊन पण नाही. दोन्ही पण नाही का? दोन्ही पण नाही सर. ठीक आहे, ठीक आहे. बरं, कधी गेलाच नाहीत असं मानसिक याच्यामध्ये मनसोपचार तज्ञ दवाखान्यात? नाही सर, गरज नाही पडली. ठीक आहे, ठीक आहे. बघा, आता आपण ह्या सामान्य डॉक्टरकडे म्हणजे शारीरिक डॉक्टरकडे, फिजिकल डॉक्टरकडे, याच्याकडे गेलं की जास्तीत जास्त किती वेळ लागतो हो पेशंटला बाहेर येण्यासाठी? 15 मिनिटं. जास्तीत जास्त 15 मिनिटं. बरोबर आहे. कुणाला 5 मिनिट लागेल, कुणाला 10, कुणाला 15. परंतु मानसिक विकाराच्या डॉक्टरकडे गेलं किंवा त्या दवाखान्यात गेलं, की तिथं पेशंट पण भरपूर नसतात. 5-10च पेशंट असतात. पण 10व्या पेशंटचा नंबर यायला 1 वाजतं किंवा 2 वाजतात. असं का? तर एकेका पेशंटला 1-1 तास जातो. 1.5 तास जातो. इतका वेळ तिथं जातो. म्हणजेच काय, तर ते मानसिक विकार असणारे लोक तिथं त्यांच्या समस्या सांगतात आणि ह्या समस्या ऐकून घेणं
तिथं गरजेचं आहे. बरोबर आहे. जोपर्यंत त्या समस्येचं मूळ सापडणार नाही, तोपर्यंत त्या समस्या ऐकून घेणं हे तिथं गरजेचं आहे. म्हणून ऐकून घेणं हा एक महत्त्वाचं कौशल्य आहे आणि त्यांनी सांगितलेल्या समस्या स्वीकारणं, हां, बरोबर आहे, ही समस्या आहे. म्हणजे तात्पुरतं तर त्याच्यापुढं म्हणावं लागतं. त्यावेळेस त्याचा विश्वास त्या पुढच्या व्यक्तीवरती बसतो. म्हणजे काय, की आपलं ह्यानं हा व्यक्ती पुढचा ऐकून घेतोय आणि स्वीकार करून घेतोय. हे सुद्धा तिथं गरजेचं आहे. आता पुढची गोष्ट काय आहे, भीती घालवणे. तर आपण मागं पण बघितलं बघा. जे परत-परत समुपदेशन घ्यावं लागतं. दर आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला. असं का? तर पहिल्या वेळी आपण ते सांगत नसतात असं म्हणलं. मग मग ते सगळं ऐकून घेताना त्यांची तो सांगताना पूर्ण उलगडा करत नसतो मनातला. त्यावेळी त्या पुढच्या व्यक्तीला पण भीती वाटत असते सांगण्यासाठी. मग अशा वेळी हा काय करतोय समुपदेशक, त्याच्या मनातली परत भीती घालवतोय आणि भीती घालवण्यानं काय होतं, की सर्वच मनातील गोष्टींचा निचरा होतो. सर्व गोष्टी सामोरे येतात. त्या पुढच्या व्यक्तीची भीती घालवणं सुद्धा समुपदेशकाचं कौशल्य आहे. बरोबर आहे. तसेच लज्जा म्हणजे एखादी व्यक्ती अशी काहीतरी कृत्य करत असते, की त्या कृत्याबद्दल माहिती फक्त त्याच व्यक्तीला असते. आणि ते कृत्य करण्यावाचून ती व्यक्ती राहू पण शकत नाही आणि इतरांना पण सांगू शकत नाही. पण समुपदेशकापुढे पण सांगताना संकोच बाळगते. मग अशा वेळी त्या व्यक्तीची लज्जा म्हणजे लाजणं काढून टाकणं, हे सुद्धा समुपदेशकाचं एक वैशिष्ट्यच आहे किंवा त्याचं कौशल्य आहे. तसेच माहिती देणे. आता एखादी व्यक्ती आलाय त्याच्यासमोर, माहिती देणे म्हणजे काय, आणखीन काय म्हणता येईल याला आपल्या इथं? उदाहरण देणे. आता बघा, एखाद्या व्यक्तीला काहीतरी झालंय आणि तसाच दुसरा व्यक्ती, ह्या व्यक्तीला पण असं-असं झालंय म्हटलं, की त्याला थोडंसं समाधान वाटतं थोडक्यात. बरोबर आहे. किंवा एखादी व्यक्ती त्याच्या मनाशी असा निग्रह करते, की एवढे माणसं आहेत या जगामध्ये आणि हे माझ्यासोबतच असं घडलंय का? का घडलंय? दुसऱ्याला घडायला पाहिजे होतं. बरोबर आहे. शेजाऱ्याला व्हायचं होतं. मला का झालंय? किंवा आणखीन कोणाला तरी व्हायचं होतं. मला का झालंय? अशा पण भावना त्याच्यामध्ये येत असतात. परंतु माहिती देणे म्हणजे काय? उदाहरण देणे किंवा दृष्टांत देणे, असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. माहिती दिल्यामुळं, उदाहरण दिल्यामुळं त्याला पण थोडंसं धीर वाटायला लागतं. आणि माहिती देताना किंवा पुढची व्यक्ती माहिती सांगताना त्याला प्रश्न विचारणं. आता हे बघा, हे स्वतः काहीच करत नसतात. त्याच्याकडूनच काढून घेतात सगळं. हां, मग त्यांना म्हणलं, "हे असं-असं होतंय." "मग का होतंय? कशामुळं होतंय?" हे सगळं त्याच्या डोक्यातील काढून घेण्याचं एक त्यांचं कौशल्य असतं. वेगवेगळे प्रश्न विचारून, त्याची भीती दूर करून, असं ते काढून घेतात. मग काढून घेता-घेता, प्रश्न विचारत काढून घेता-घेता काय केलं जातं आणखीन? सुचवणं, म्हणजे सूचना देणं. "बरं, असं आहे का? ठीक आहे. असं झालं का? बरं." म्हणजे हे वेगवेगळ्या सूचना देणं आणि त्याच्यातून पण परत तो आणखीन ॲक्टिव्ह होतो आणि आणखीन त्याच्या मनामधलं जे काही आहे ते सर्व तिथं पुढे टाकत असतो. म्हणजे पुढचा पण तसाच आहे आणि बोलतो करणं. बोलतं कसं होईल तो? ज्यावेळी त्याच्यातील लज्जा किंवा भीती किंवा तो जो सांगतोय तो ऐकणं, त्याचा स्वीकार करणं, ह्या 3-4 गोष्टी सुरुवातीच्या केलं, की मग ही गोष्ट घडते. ती व्यक्ती बोलतं होते. प्रश्न विचारण्यानं पण ती व्यक्ती बोलतं होते. वेगवेगळे प्रश्न विचारत गेले, की ती सांगत जाते म्हणजे बोलतं होते. बोलतं करणं हे सुद्धा समुपदेशकाचं कौशल्य आहे आणि संदर्भ देणे, तसेच आव्हानं देणे आणि आधार देणे.
आता आपण हे कौशल्य पण सुरुवातीपासून ऐकतोय बघा. आता ही संदर्भ देणे किंवा आव्हानं देणे किंवा आधार देणे ह्या दोन ज्या गोष्टी आहेत मागच्या, आता हे शेवटी शेवटी येतात. आव्हानं देणे म्हणजे काय? आजचं सेशन संपलं तुमचं समुपदेशनाचं, मग शेवटी थोडासा त्याच्यावरती उपचार देतोय हा समुपदेशक, म्हणजे आव्हान देतोय की पुढच्या वेळेस येईपर्यंत तो हे असं थोडस टाळ, हे असं करायचं टाळ, किंवा म्हणजे त्याला काय दिलं जातं, ते आव्हान दिलं जातं. म्हणजे थोडक्यात उपचार देण्यासारखं ते आहे. आणि आधार देणे म्हणजे पॉझिटिव्हनेस त्याच्यामध्ये आणणे. बरोबर आहे. तू काय टेन्शन घेतोयस, मी आहे ना, असं म्हणल्यासारखं तिथं आधार त्या व्यक्तीला देणं तिथं गरजेचं आहे. म्हणजे शेवटचे जे टप्पे आहेत, आव्हान देणे किंवा आधार देणे, हे काय आहेत? उपचारात्मक आहेत, शाब्दिक उपचारात्मक आहेत. असे वेगवेगळे कौशल्य समुपदेशकाचे आहेत. तर बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेस बघूया. पुढील क्लास होणार आहे